नमस्कार. विजयदीप न्यूजमध्ये स्वागत. धरणांच्या पाणीसाठ्याची अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नीरा खोऱ्यातील अत्यंत महत्त्वाची बातमी. सतत सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच आज सायंकाळी 6 वाजल्यापासून वीर धरणाच्या सांडव्यावरून 4,637 क्युसेक आणि वीज निर्मिती प्रकल्पामधून 1,400 क्युसेक असा एकूण 6,037 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला असून पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन हा विसर्ग पुढील काही तासात कमी किंवा वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नीरा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान नीरा खोऱ्यात पावसाची संततधार कायम असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या 12 तासात गुंजवणी, भाटघर, नीरादेवघर व वीर या 4 प्रमुख धरणांमध्ये 2.57 टीएमसी पाणी जमा झाले. गुंजवणी, भाटघर, नीरादेवघर व वीर या धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 26.88 टीएमसी झाला असून सर्व धरणांची सरासरी टक्केवारी 55.53% पोहोचली. सायंकाळच्या आकडेवारीनुसार गुंजवणी 52.98% उपयुक्त पाणीसाठा 1.95 टीएमसी, भाटघर 44.22% उपयुक्त पाणीसाठा 10.36 टीएमसी, नीरादेवघर 53% उपयुक्त पाणीसाठा 6.22 टीएमसी, वीर धरण 88.64% उपयुक्त पाणीसाठा 8.33 टीएमसी असा आहे. नीरा उजवा कालव्यातून 1,102 क्युसेक तर नीरा डावा कालव्यातून 827 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.